नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या गावामध्ये आलोय। तर येथील शेतकऱ्यांनी या दादांनी आपले सायन केमिकलचे पी ब्लॉसम आणि के ब्लॉसम हे प्रोडक्ट वापरले होते डाळिंबामध्ये। तर आपण त्यांच्या शब्दात आज जाणून घेऊया त्यांनी या प्रोडक्टचे रिझल्ट कसे काय आले। नमस्कार दादा। नमस्कार। तुमचं नाव सांगा। चैतन्य भाऊसाहेब पावसे, संगमनेर हिवरगाव पावसा। तर तुम्ही डाळिंबाची शेती किती दिवसापासून करता? आपण आता युवा शेतकरी म्हणून आता नाही 4-1 वर्षापासून जास्त लक्ष केंद्रित करतो। तर तुम्ही कॉलेज करून शेती बघता? हो, ओके। तर आपण कॉलेज करतो, त्याबरोबर शेतीची आवड म्हणून एक करता। तर डाळिंबामध्ये तुम्ही सायन केमिकलचे कोणते प्रोडक्ट वापरले? सायन केमिकलचे आपण के ब्लॉसम आणि पी ब्लॉसम वापरलं साईजसाठी नाही का। तर तुम्ही ते कसे वापरले? ते आपण स्लरी टाईप वापरलं नाही का, म्हणजे ते सरकी पेंड आहे ना, त्यामध्ये गुळण ते वापरून 2 दिवस भिजत घालून त्याच्यामध्ये ते अपटेक टाकून मग वापरलं स्लरी ड्रिपद्वारे सोडलं। तर ड्रिपद्वारे सोडल्यानंतर तुम्हाला डाळिंबामध्ये पी ब्लॉसमचे आणि के ब्लॉसमचे कसे काय रिपोर्ट जाणून आले? रिपोर्ट एकदम मस्त होते। साईज अपटेक म्हणजे साईज झाली तुमची, प्लॉटला चकाकी आली, कलर विलर नाही का, असं ओके आलं नाही का। तर इतर शेतकऱ्यांनी पी ब्लॉसम आणि के ब्लॉसम हे प्रोडक्ट डाळिंबा पिकामध्ये वापरलं पाहिजे? हो, जरूर वापरलं पाहिजे, कारण हे नाही का जैविक पद्धतीचं आहे नाही का। तर तुमच्याही प्लॉटमध्ये चकाकी येत नसेल, फुगवण कमी होत असेल आणि कलर शायनिंग जर कमी असेल तर सायन केमिकलचे पी ब्लॉसम आणि के ब्लॉसम हे प्रोडक्ट 1 एकरासाठी 2 लिटर अवश्य वापरा। धन्यवाद भाऊ। धन्यवाद।